आपल्या स्रोतांमध्ये आज एक मोठं म्हणजे खूप मोठं गूढ मांडलं आहे. विचार करा, जुन्या कराराच्या काळात देव सर्वव्यापी होता, म्हणजे तो सगळीकडे होता. पण तरीही तो जणू एका पडद्याआड होता. देवपिता किंवा येशू ते थेट लोकांसमोर प्रकट होत नव्हते. मग प्रश्न असा आहे की पडद्यामागून या जगाशी संवाद साधण्याचं, लोकांना शक्ती देण्याचं किंवा भविष्य सांगण्याचं काम हे नक्की कोण करत होतं? आज आपण देवाच्या याच गूढ एजंटचा शोध घेणार आहोत. आणि हा प्रश्न खरंच खूप महत्वाचा आहे, कारण जुन्या करारात आपण सतत वाचतो परमेश्वराचा आत्मा किंवा देवाचा आत्मा लोकांवर आला. पण तो आत्मा नक्की कोण होता? तो पवित्र आत्मा स्वतः होता, जसा आपण त्याला नवीन करारात ओळखतो, की ते देवाचे दूत म्हणजे देवदूत होते, जे देवाच्या नावाने काम करत होते? स्रोतांनुसार या दोन शक्यतांवर धर्मशास्त्रज्ञांमध्ये खूप मतभेद आहेत. आणि आज आपण याच दोन बाजूंचे पुरावे तपासणार आहोत. बरोबर, म्हणजे आजची आपली चर्चा एका शोध मोहिमेसारखी झाली आहे. आपल्याकडे दोन मुख्य संशयित आहेत, एक म्हणजे पवित्र आत्मा आणि दुसरे म्हणजे देवदूत. आणि जुन्या करारातील वेगवेगळ्या घटना, ते आहेत आपले पुरावे. चला तर मग या तपासाला सुरुवात करूया. पण त्याआधी मला वाटतं या आत्म्याबद्दलची जी मूलभूत संकल्पना आहे ती स्पष्ट करायला हवी. हो, ते खूप आवश्यक आहे, नाहीतर गोंधळ होऊ शकतो. स्रोतांनुसार पवित्र आत्म्याला समजून घेण्यासाठी नवीन करारातील दोन संदर्भ महत्वाचे आहेत. पहिला आहे प्रकटीकरणाच्या पुस्तकात. तिथे त्याला देवाचे 7 आत्मे असं म्हटलं आहे, जे देवाच्या सिंहासनासमोर जळणाऱ्या 7 दिव्यांसारखे आहेत. एक मिनिट, 7 आत्मे? याचा अर्थ 7 वेगवेगळे आत्मे असा आहे का? नाही, तसं नाही. हा खूप चांगला प्रश्न आहे. याचं उत्तर आपल्याला यशायाच्या पुस्तकात मिळतं. तिथे पवित्र आत्म्याचे 7 पैलू किंवा गुण सांगितले आहेत. ज्ञान, बुद्धी, मसलत, सामर्थ्य आणि परमेश्वराचे ज्ञान, परमेश्वराचे भय आणि न्याय करण्याची क्षमता. हे पवित्र आत्म्याचं म्हणजे बहुआयामी स्वरूप दाखवतं. तो एकच आहे, पण त्याची कार्य अनेक आहेत. अच्छा, म्हणजे हे त्याचे वेगवेगळे पैलू आहेत. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा कोणता? दुसरा मुद्दा असा आहे की नवीन करारानुसार येशूच्या बलिदानानंतरच, म्हणजे पापांची क्षमा झाल्यानंतर, पवित्र आत्मा विश्वासणाऱ्यांच्या शरीरात कायमचा वास करू लागला. हो, आणि म्हणूनच त्यांना देवाचे मंदिर असं म्हटलं जातं. याचा अर्थ जुन्या करारात पवित्र आत्म्याच्या कार्याचं स्वरूप कदाचित तात्पुरतं होतं किंवा वेगळं होतं. अगदी बरोबर. आणि याच फरकामुळे आपल्यासमोर त्या दोन शक्यता उभ्या राहतात. शक्यता क्रमांक 1, जुन्या करारातील परमेश्वराचा आत्मा म्हणजे पवित्र आत्मा स्वतः होता, जो विशिष्ट कार्यासाठी लोकांवर येत असे आणि काम झाल्यावर निघून जात असे. आणि शक्यता क्रमांक 2, हे काम देवदूत करत होते, ज्यांना परमेश्वराचा आत्मा या नावाने पाठवलं जात होतं. ठीक आहे, तर आता संकल्पना स्पष्ट झाली आहे. आता आपण पुरावे तपासायला सुरुवात करूया. पहिला पुरावा तर अगदी सुरुवातीचा आहे, जगाच्या निर्मितीचा. उत्पत्तीच्या पुस्तकात लिहिलंय की देवाचा आत्मा पाण्यावर संचार करत होता. इथे काय अर्थ निघतो? इथे दोन्ही बाजूंचे समर्थक आपापला दावा करतात. जे पहिल्या मताचे आहेत ते म्हणतात की इथे पवित्र आत्मा स्वतः उपस्थित होता. तो त्या अंधाऱ्या आकारहीन सृष्टीवर नियंत्रण ठेवत होता, जणू काहीतरी घडण्याची वाट पाहत होता. ही एक खूप शक्तिशाली प्रतिमा आहे, जिथे देवाचा आत्मा निर्मितीच्या कामात थेट सहभागी आहे. आणि दुसऱ्या मतानुसार? त्यांच्या मते हे काम देवदूतांनी केलं असावं. देवदूत हे देवाचे सेवक आहेत आणि त्यांनी देवाच्या आज्ञेनुसार सृष्टीच्या निर्मितीत मदत केली असू शकते. त्यामुळे देवाचा आत्मा हा शब्दप्रयोग त्या देवदूतांच्या कार्याला सूचित करतो. ठीक आहे, म्हणजे हा पुरावा दोन्ही बाजूंनी लावता येतो. आता आपण अशा उदाहरणांकडे वळूया जिथे परमेश्वराचा आत्मा लोकांवर आला आणि त्यांनी खूप मोठी कामं केली. मला आठवतंय न्यायाधीशांच्या काळात अशी अनेक उदाहरणं आहेत. हो, अगदी. गिदोन, ओथनिएल, यिप्ता आणि खास करून शिमशोन. शिमशोनची गोष्ट तर सगळ्यांनाच माहीत आहे. जेव्हा परमेश्वराचा आत्मा त्याच्यावर यायचा, तेव्हा त्याला अमानवी शक्ती मिळायची. त्याने सिंहाला फाडलं, हजारो पलिस्ती लोकांना मारलं. इथे तर पवित्र आत्म्याच्या थेट सामर्थ्याचा अनुभव येतो, नाही का? म्हणजे हे पुरावे पहिल्या मताला, म्हणजेच पवित्र आत्म्याच्या थेट कार्याला जास्त दुजोरा देतात, बरोबर? कारण तिथे असं लिहिलेलं नाहीये की परमेश्वराचा देवदूत आला आणि त्यानेच शिमशोनला शक्ती दिली. तर परमेश्वराचा आत्मा आला असं स्पष्ट म्हटलंय. बरोबर. आणि फक्त शक्तीच नाही, तर कौशल्यासाठी सुद्धा देवाचा आत्मा आल्याचा उल्लेख आहे.
उदाहरणार्थ, इस्रायली लोकांनी निवासमंडप बांधलं, म्हणजे देवाची उपासना करण्याची जागा. तेव्हा बजालेलं आणि ओहोलियाब नावाच्या कारागिरांना देवाच्या आत्म्याने भरलं होतं आणि त्यामुळे त्यांना कलाकुसरीचं अद्भुत ज्ञान मिळालं. वा, हे उदाहरण तर खूपच वेगळं आहे. म्हणजे देवाचा आत्मा फक्त योद्ध्यांनाच नाही तर कलाकारांनाही प्रेरणा देतो. पण आत्तापर्यंतचे सर्व पुरावे निर्मिती, न्यायाधीश, कारागीर हे पहिल्या मतालाच बळकट करत आहेत. मग दुसऱ्या मतासाठी म्हणजे देवदूतांच्या हस्तक्षेपासाठी काही ठोस पुरावा आहे का? आहे, आणि तो पुरावा इतका मजबूत आहे की तो संपूर्ण चर्चेला एक वेगळं वळण देतो. काही उदाहरणं अशी आहेत जिथे परमेश्वराचा आत्मा अशा लोकांवर आला ज्यांचं चारित्र्य शुद्ध नव्हतं. राजा शाऊलाचं उदाहरण घेऊया. सुरुवातीला देवाचा आत्मा त्याच्यावर आला आणि तो एक चांगला राजा बनला. पण नंतर जेव्हा त्याने देवाच्या आज्ञा मोडल्या तेव्हा तेव्हा असं लिहिलंय की परमेश्वराचा आत्मा त्याला सोडून गेला आणि एक दुष्ट आत्मा त्याला त्रास देऊ लागला. एक मिनिट, पण इथे एक प्रश्न येतो. पवित्र आत्मा जो देवाचा अंश आहे तो कोणाला सोडून कसा जाऊ शकतो? आणि जर तो गेला तर याचा अर्थ तो कायमचा वास करत नव्हता, जे आपल्या सुरुवातीच्या मुद्द्याला दुजोरा देते. बरोबर, पण यापेक्षाही धक्कादायक उदाहरण आहे बलामचं. अच्छा, म्हणजे तो बलाम ज्याला इस्रायलला शाप देण्यासाठी बोलावले होते पण देवाच्या हस्तक्षेपामुळे त्याला आशीर्वाद द्यावा लागला. तो तर खूप लोभी आणि कपटी माणूस होता. पैशासाठी तो काहीही करायला तयार होता. तोच. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे गणनाच्या पुस्तकात असं लिहिलं आहे की देवाचा आत्मा त्याच्यावर आला आणि त्याने इस्रायलसाठी भविष्यवाणी केली व त्यांना आशीर्वाद दिले. आता इथेच खरा पेच आहे. नवीन करारानुसार पवित्र आत्मा हा सत्याचा आत्मा आहे. तो पापापासून, अशुद्धतेपासून दूर राहतो. मग बलामसारख्या लोभी आणि देवाच्या लोकांचा द्वेष करणाऱ्या व्यक्तीमध्ये पवित्र आत्मा कसा काय येऊ शकतो? हा मुद्दा खरंच विचार करायला लावणार आहे. हे तर शक्यच वाटत नाही. एका अशुद्ध भांड्यात पवित्र वस्तू ठेवण्यासारखं आहे हे. अगदी. आणि इथेच दुसऱ्या मताचे समर्थक म्हणजे देवदूतांच्या कार्यावर विश्वास ठेवणारे आपला मुद्दा मांडतात. त्यांच्या मते हे काम पवित्र आत्म्याचं नव्हतंच. परमेश्वराला इस्रायलला आशीर्वाद द्यायचा होता, त्यासाठी त्याने आपला एक देवदूत पाठवला, ज्याने बलामचा तात्पुरता ताबा घेतला आणि त्याच्या तोंडून भविष्यवाणी वधून घेतली. यात बलामच्या चारित्र्याला मान्यता देण्याचा प्रश्नच नव्हता, फक्त देवाचं काम पूर्ण करणं महत्वाचं होतं. म्हणजे देवाने आपलं काम पूर्ण करण्यासाठी अशा व्यक्तीचाही वापर केला ज्याचं चारित्र्य शुद्ध नव्हतं. हे खूपच रंजक आहे. या तर्काने पाहिलं तर देवदूतांच्या हस्तक्षेपाची शक्यता जास्त पटते. हो, बलामचं उदाहरण दुसऱ्या मताला खूप बळकटी देतं. आता आपण शेवटच्या पुराव्याकडे येऊया. शास्त्र लिहिणारे संदेष्टे, त्यांच्याबद्दल काय? पेत्राच्या पत्रानुसार त्यांच्यामध्ये ख्रिस्ताचा आत्मा होता असं म्हटलंय, ज्याने त्यांना येशूच्या दुःखांबद्दल आणि भविष्यातील गौरवाबद्दल लिहायला प्रवृत्त केलं. पण पेतर तर ख्रिस्ताचा आत्मा असं मुद्दाम म्हणतोय. यात काही विशेष अर्थ आहे का? म्हणजे तो थेट येशूच्या भविष्यातील कार्याकडे निर्देश करत होता का? ख्रिस्ताचा आत्मा हा शब्दप्रयोग थेट पवित्र आत्म्याला सूचित करतो, कारण तोच ख्रिस्ताबद्दल साक्ष देतो. त्यामुळे पहिल्या मतानुसार पवित्र आत्म्यानेच संदेष्टांना थेट प्रेरणा दिली. पण इथेही दुसरी बाजू आहे. दानियलच्या पुस्तकात आपण पाहतो, गब्रियल देवदूत त्याला दर्शन देतो आणि भविष्यातील गोष्टी समजावून सांगतो. म्हणजे देवदूतांनी देवाचा संदेश संदेष्टांपर्यंत पोहोचवल्याची उदाहरणंही आहेतच. तर या सगळ्या पुराव्यांवरून काय निष्कर्ष निघतो? आपण निर्मिती, न्यायाधीश, कलाकार, राजा शौल, बलाम आणि संदेष्टे या सगळ्यांचा विचार केला. काही पुरावे पवित्र आत्म्याच्या थेट कार्याकडे निर्देश करतात, तर बलामसारखे पुरावे ते देवदूतांच्या हस्तक्षेपाशिवाय शक्य वाटत नाहीत. हे कोडं सुटण्याऐवजी आणखी गुंतागुंतीचं झालं असं वाटतंय. खरं तर स्रोतांचा खरा मुद्दा हा नाहीये की या दोन मतांपैकी कोणतं बरोबर आहे. खरा मुद्दा हा आहे की जुन्या करारात देवानं स्वतःला पूर्णपणे प्रकट केलं नव्हतं, पण तरीही तो अदृश्य मार्गांनी सतत कार्यरत होता. परमेश्वराचा आत्मा आहे त्या अदृश्य शक्तिशाली हस्तक्षेपाचं नाव आहे, मग ते देवदूतांकरवे असो वा थेट. वा, म्हणजे आपण कोण या प्रश्नात अडकलो होतो, पण खरा मुद्दा कसे हा आहे. देव पडद्याआड राहूनही आपलं काम करत होता आणि त्यासाठी त्याने वापरलेल्या पद्धतीला परमेश्वराचा आत्मा असं नाव दिलं गेलं. अगदी. याला समजण्यासाठी आपण एक आधुनिक उदाहरण घेऊया.
समजा एखाद्या मोठ्या कंपनीचा सीईओ स्वतः प्रत्येक निर्णय घेतो, पण त्याची घोषणा आणि अंमलबजावणी त्याचे मॅनेजर्स करतात. जरी काम मॅनेजर्स करत असले तरी अधिकार आणि योजना ती सीईओचीच असते. इथे पवित्र आत्मा त्या सीईओ सारखा आहे, जो मुख्य स्रोत आहे, आणि काही विशिष्ट कामांसाठी तो देवदूतांना म्हणजे मॅनेजर्सना पाठवू शकतो. पण शेवटी ते काम सीईओचे म्हणजे देवाचेच मानले जाते. ही उपमा खूपच छान आहे. त्यामुळे बलामच्या उदाहरणाचाही अर्थ लागतो. सीईओला एखादं काम करायचं असेल तर तो ते पूर्ण करण्यासाठी कोणत्याही माणसाचा वापर करू शकतो, त्याच्या चारित्र्याचा विचार न करता. काम महत्वाचं असतं. बरोबर. त्यामुळे सरतेशेवटी ते देवाचंच कार्य ठरते. कारण देवदूत सुद्धा देवाच्याच नियंत्रणाखाली आहेत आणि त्याच्याच सामर्थ्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे परमेश्वराचा आत्मा आला याचा अर्थ देवाचा हस्तक्षेप झाला किंवा देवाचं सामर्थ्य प्रकट झालं. ते कोणत्या माध्यमातून झालं हा तपशिलाचा भाग आहे. तर आजच्या या सखोल चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होतीये. जुन्या करारातील परमेश्वराचा आत्मा म्हणजे नक्की कोण यावर मतभेद असले तरी दोन्ही मतांमधून एकच सत्य समोर येतं. देव आपल्या लोकांमध्ये आणि जगात सतत कार्यरत होता. तो कधी थेट तर कधी आपल्या दूतांमार्फत, पण तो नेहमी उपस्थित होता. त्याने कधीच जगाला वाऱ्यावर सोडलं नव्हतं. आणि या चर्चेच्या शेवटी स्रोतांमधून एक विचार करण्यासारखा मुद्दा पुढे येतो. देव सर्व शक्तिमान आहे. तो सगळं काही एकट्याने करू शकतो. त्याला कोणाच्याही मदतीची गरज नाही. तरीही तो आपल्या कामात देवदूत आणि माणसे यांना सहभागी करून घेतो. हो, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. तर जाता जाता विचार करण्यासाठी एक शेवटचा मुद्दा. जो सर्व शक्तिमान आहे त्याला आपल्या कामात इतरांना सहभागी करून घेण्याची गरज का वाटावी? निर्मितीला आपल्या योजनेत सामील करून घेण्यामागे त्याचा काय हेतू असेल? यावर विचार करणं नक्कीच रंजक ठरेल.